आता काय अडचणी येत आहे पाऊस नसल्यामुळे? मे महिन्यामध्ये कापूस लावलेला होता आम्ही. हं. पाऊस येत नाहीये. दुबारा पेरणीचा संकट आलेला आहे. उभी पिके जळत आहे. दादा, या ठिकाणी जून महिन्यात जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस होत असतो, मात्र यंदा अल निनोमुळे पाऊसच पडला नाहीये. पाऊसच नाही यावं. एवढं नुकसान. पिकं जळतंय, नुकसान होतंय. अवकाळी पाऊस बी पडला मागच्या वर्षी. हं. मागच्या वर्षी बी हंगाम एकदम नाहीसा झाला आमचा. या यावेळी वर्षी बी कापूस लावला, कापूसला पाणी नाहीये. दुबारा पेरणीचा आणि पिकं जळतंय. आता पावसाची वाट बघतोय. बघ आता काय होतं. देवा पाऊस- भरोशावर आहे आता. हा, देवा भरोसे. पाऊस तर पडायलाच पाहिजे. पाऊसच येत नाही. लांबणीवर गेला का पाऊस. नाव सांगा आपलं. योगराज पाटील, वनोली, तालुका यावल, जिल्हा जळगाव. तर या ठिकाणी तुम्ही जळगाव जिल्ह्यात या ठिकाणी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. काय नेमक्या अडचणी वाढल्या? अडचणी अशा एकदम खूप आहेत. मे महिन्यामध्ये कापूस लागवड केलेली होती. जून महिन्यामध्ये पाऊस अपेक्षित असतो, पण पाऊस न पडल्यामुळे उभी पिकं जळत आहेत. आणि त्यामुळे सोयाबीन, ज्वारी पेरल्यामुळे डबल पेरणीचं संकट येत आहे. आता पाऊस जुलै येऊन गेला तरी पाऊस येत नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दादा, या ठिकाणी विचार केला तर अवकाळी पावसामुळे आधी शेतकरी राजा हवालदिल झालाय, आता पाऊस नसल्यामुळे अजून अडचणी वाढल्या आपल्या. हो, ते तर आहे. अडचणी तर वाढल्याच आहे, खूप वाढल्या आहे. ठीक. अपेक्षा आहे पावसाची. अपेक्षित आहे, बघतोय वर केव्हा येईल काय येईल मालूम नाही. पिकाचं नुकसान होऊ शकतं पाऊस नाही पडल्यामुळे. भरपूर भरपूर नुकसान होऊ शकतं. करपायला सुरुवात झाली. करपायला सुरुवात होऊन गेली. जळताय, उभी पिकं जळताय. पाऊस आल्यावरच सुधरू शकतात ते, पण पाऊस अपेक्षित नाही. पडत नाही पाऊस. पाऊस पडत नाही. कुठेतरी पूर्वी जून महिन्यात पाऊस पडत होता, मात्र आता जुलै आल्यावर समाधानकारक पाऊस नाही जळगाव जिल्ह्यात. ते थोडं फार पडलं, त्यावर पेरणी केली, पण आता पेरणीसारखा समाधानकारक पाऊस नाहीच पडत आहे. ते निघालेली पिकं पण जळत आहेत. नाव सांगा आपलं. विजय पाटील, वनोली, तालुका जिल्हा जळगाव. यंदा राज्यामध्ये अल निनोचा प्रादुर्भाव असल्या कारणामुळे कुठेतरी पाऊस हा लांबणीवर गेलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जून महिना उलटला, मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे. शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापूस, सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे, मात्र अद्यापही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी मोठं चिंतेचं वातावरण आहे. आगामी काळात जर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांवर येऊ घातलेला आहे. लवकरात लवकर या ठिकाणी पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे, मात्र अद्यापही या ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नसून शेतकऱ्यांमध्ये चिंतेत भर पडलेली आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.